तर भावांनो, मी आता फोटो एडिटर ॲप ओपन केलेला आहे, बघू शकता तुम्ही भावांनो. आणि मी तुम्हाला आज भावांनो प्रोजेक्टची फाईल दिलेली आहे फोटो एडिटरची. आणि भावांनो, मी PLG फाईल वगैरे काही दिलेली नाही, कारण भावांनो फोटो एडिटरमध्ये मी प्रोजेक्टची फाईल डिझाईन केलेली आहे. आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की भावांनो कटआउटची आपण डिझाईन केलेली आहे. तर भावांनो, प्रोजेक्टची फाईल कशी ॲड करायची ते तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी भावांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा. व्हिडिओ भावांनो जराही स्किप करून बघू नका. तर बघू शकता भावांनो, फोटो एडिटर ॲप ओपन केल्यानंतर भावांनो तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. आणि भावांनो, हे फोटो एडिटर भावांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे. आणि किंवा भावांनो तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. बघू शकता इथं फोटो एडिटर असं नाव लिहिलेलं आहे. आणि ब्ल्यू कलरचं असं ॲप्लिकेशन जे आयकॉन असतो तसं आहे भावांनो. तर बघू शकता भावांनो, इथं न्यूजच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला ही साईज जशी आहे भावांनो तशी तुम्हाला इथं साईज ही टाकून घ्यायची आहे. टाकल्यानंतर भावांनो तुम्हाला पिक्सेल बघून घ्यायचे आहेत भावांनो. पिक्सेल ही जशी आहे भावांनो तुम्हाला तसे इथं टाकून घ्यायची आहे. आणि भावांनो ओकेच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचे एक व्हाईट बॅकग्राऊंड तुमच्यासमोर ओपन होऊन येईल. तर भावांनो, त्यानंतर तुम्हाला इथं खालती 3 डॉट दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट अँड इमेजचं ऑप्शन दिसत असेल, इथं बघू शकता तुम्ही. त्यावर एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला आणखीन इथं खालती साईडला तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसत असेल अशा प्रकारे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर खाली इथं 3 डॉट आहेत आणखीन, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो खालती स्क्रॉल करा थोडंसं. त्यानंतर तुम्हाला इथं लोड लेअरचं ऑप्शन दिसत आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यावर भावांनो एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. तर भावांनो इथं आता आपल्याला सर्च करायचं आहे फाईलचं नेम. तर मी इथं सर्च करतो भावांनो. बघू शकता भावांनो, मी तर असं गौतम बुद्ध इथं सर्च केलेलं आहे. त्यानंतर इथं आपली प्रोजेक्टची फाईल जी आहे भावांनो इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आलेली आहे. आणि भावांनो ह्याची जी साईज आहे 9.13 MBची कटआउट डिझाईन झालेली आहे. तर भावांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे इथं फाईल आल्यानंतर त्यावर एकदा टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो आपली प्रोजेक्टची फाईल जी आहे ती ऑटोमॅटिक इथं ओपन होऊन येईल. तर बघू शकता मित्रांनो, इथं ओपन होऊन आलेली आहे. त्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं हे डिझाईनवरचे डॉट काढण्यासाठी भावांनो तुम्हाला इथं 4 छोटे बॉक्स दिलेले आहेत, त्यावर टॅप करा. ते डॉट भावांनो निघून जातील. आणि बघू शकता भावांनो फुल HD मध्ये आपण अशा प्रकारे कटआउट डिझाईन केलेली आहे, अशा प्रकारचे बघू शकता तुम्ही. तर भावांनो भरपूर इथं आपण इफेक्ट दिलेला आहेत. आणि भावांनो तेही मी तुम्हाला सांगणार आहे की कसे द्यायचे आहेत. तर भावांनो मी तुम्हाला एक गोष्टी इथं पहिलं ॲड करून दाखवतो की आपण काय काय यूज केलेलं आहे ते. तर भावांनो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन करू शकता. त्यासाठी भावांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघू शकता भावांनो, ह्या आपण जी साईज टाईप करून भावांनो ओकेच्या ऑप्शनवर टॅप केलं तर त्यानंतर भावांनो अशा प्रकारे व्हाईट बॅकग्राऊंड तुमच्यासमोर आलेलं होतं. त्यानंतर भावांनो मी अशा प्रकारचं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडची क्वालिटी अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो इथं आपण असा गौतम बुद्धांचा PNG ॲड केलेला आहे, अशा प्रकारे बघू शकता. आणि त्याला भावांनो आपण इफेक्ट ब्लेंडमध्ये जाऊन भावांनो इथं पल्सचा इफेक्ट असा दिलेला आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर भावांनो इथं असे PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर भावांनो आणखीन इथं एक PNG ॲड केलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यालासुद्धा भावांनो तोच इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे ब्लेंडमध्ये जाऊन पल्सच्या नावाचा. त्यानंतर भावांनो अशोक चक्रांचं इथं PNG लावलेलं आहे, आपण बघू शकता. तर भावांनो हे जे PNG आहे ते बॅकग्राऊंडच्या वरती गेलेलं आहे. तर भावांनो हे कटआउटसाठी अशा प्रकारचे PNG इथं ॲड होतात. तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. तुम्हाला दुसरं काय लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर भावांनो इथं बघू शकता अशोक जो स्तंभ आहे तो इथं आपण लावलेला आहे अशा प्रकारे.
त्यानंतर भाऊंनो आणखीन इथं गौतम बुद्धांचा PNG लावलेला आहे आणि त्याला पण भाऊंनो ब्लेंडमध्ये सेम इफेक्ट दिलेला आहे पल्स या नावाचा. आणि त्यानंतर भाऊंनो आपली जी आणखीन एक PNG आहे गौतम बुद्धांची, तर बघू शकता आपण ते अशा प्रकारे इथं लावलेली आहे, थोडीशी मोठी साईज करून. तर बघू शकता हे भाऊंनो कटआउटच्या सहाय्याने इथं बघू शकता वरती गेलेला आहे. अशा प्रकारे इथं डिझाईन केलेली आहे. त्यानंतर भाऊंनो अशा प्रकारची कॅलिग्राफी इथं आपण लावलेली आहे. बुद्ध पौर्णिमा बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर भाऊंनो इथं आपण फोटो PNG लावलेले आहेत बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG आहे आणि भाऊंनो चक्रवर्ती सम्राट अशोका यांचा सुद्धा PNG आपण इथं लावलेला आहे आणि ते सुद्धा भाऊंनो कटआउटच्या वरती गेलेलं आहे. ज्यावेळेस भाऊंनो तुम्ही डिझाईन प्रिंटिंग कराल तर त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की कटआउट डिझाईन काय असते ते. त्यासाठी भाऊंनो आपण इथं वरती लावलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा टेक्स्ट दिलेला आहे इथं खालती बघू शकता तुम्ही कॅलिग्राफीच्या खाली. व त्यानंतर भाऊंनो आणखीन इथं आपण असा टेक्स्ट लावलेला आहे आणि भाऊंनो त्या टेक्स्टची ब्लेंड आपण ओव्हरली ठेवलेली आहे बघू शकता अशा प्रकारे इथं. त्यानंतर भाऊंनो डेट PNG सुद्धा आपण वरती टाकलेली आहे अशा प्रकारे 12 मे. त्यानंतर आपल्या इथं भाऊंनो लोगो लावलेले आहेत बघू शकता तुम्ही, इथे एक लोगो लावलेला आहे आणि त्यानंतर भाऊंनो इकडे एक आपण लोगो लावलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर भाऊंनो सिंपल पद्धतीने आपली इथे डिझाईन झालेली आहे आणि भाऊंनो ही डिझाईन तुम्ही सेव्ह करताना भाऊंनो तुम्हाला JPG सेव्ह करायची नाही, तर तुम्हाला PNG मध्ये सेव्ह करायची आहे. कारण बघू शकता तुम्ही डिझाईनमध्ये आपल्या बॅकग्राऊंडला जो व्हाईट बॅकग्राऊंड आलेला आहे, तर भाऊंनो तुम्ही JPG सिलेक्ट कराल तर भाऊंनो तुम्हाला प्रिंटिंग करायला प्रॉब्लेम येऊ शकते. तर त्यासाठी भाऊंनो तुम्हाला हे डिझाईन आहे तर ते भाऊंनो तुम्हाला डिलीट करायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता डिलीट झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. असं दिसल्यानंतर भाऊंनो तुम्हाला आता सेव्ह करायचं आहे. तर भाऊंनो साध्या सिंपल पद्धतीने आपण इथं डिझाईन केलेली आहे. तर भाऊंनो प्रोजेक्टची फाईल ॲड करायला भाऊंनो काहीच अवघड नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. तर भाऊंनो तुम्ही व्हिडिओ बघितल्यास तुम्हाला कळेल की आपण काय काय केलं आणि कसे ॲड केलं तिथे. त्यानंतर भाऊंनो तुम्हाला इथं सेव्ह करायच्या ऑप्शनच्या इथं टॅप करायचं आहे, ब्लू टिक दिलेली आहे त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर आपली डिझाईन इथं अशा प्रकारे ओपन होईल. त्यानंतर भाऊंनो त्याच ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता इथं PNGचं ऑप्शन मी सिलेक्ट करून ठेवलेलं आहे. PNGवर टॅप करून भाऊंनो तुम्हाला हे गॅलरीचं जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल भाऊंनो. तर भाऊंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भाऊंनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूत भाऊंनो अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.